नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा विज्ञान पार्ट फर्स्ट मधला पहिला चॅप्टर कार्य आणि ऊर्जा हा पाहणार आहोत. आता मी शिकवत असताना मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये शिकवणार आहे की जेणेकरून मराठी माध्यमाच्या मुलांना पण समजेल आणि सेमीच्या मुलांना पण समजेल. तर मी शिकवत असताना तुम्ही चॅप्टर काढून बसू शकता. वर्क अँड एनर्जी हा चॅप्टर तुम्ही काढा. या चॅप्टरची सुरुवातच करत असताना तुमच्या समोर एक चित्र दिलेलं आहे. या चित्राचा तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. पहिल्या चित्रामध्ये काय दिलेलं आहे? पहिल्या चित्रामध्ये मुलगी अभ्यास करत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये मुलगा हा बॉल खेळत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये ही मुलगी टीव्ही बघत आहे. आणि या शेवटच्या चित्रामध्ये एक माणूस ओझं उचलून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत आहे. तुम्हाला हे चित्र बघून तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की वरील चित्रापैकी कोणत्या चित्रांमध्ये कार्य घडून येते? ऑब्झर्व द गिवन पिक्चर. इन द पिक्चर, in which picture their work has been done? Generally, any activity, either it is a mental activity or physical activity, we say we done lot of work. एखादी मुलगी किंवा तुम्हीच 2 तास अभ्यास केला, आज खूप काम झालं, थकवा आला, असे तुमचे शब्द बाहेर पडतात. In general, we say either it is a mental or physical activity, we say we done work. But according to scientific view of point, there is a work done. We say work done. In which situation work done? If the displacement of the object takes place after applying a force, then we say there is a work done. So in the above picture, we say that in the first picture, that girl writing or studying, so there is no displacement. So according to scientific view, there is no work done. In that case, that student playing a ball, at that time some movement takes place, so we say there is work done. While observing a TV, there is no movement. According to scientific view, we say that there is no work. So there is a movement of that person takes place, we say displacement of that object takes place, then we say work is done. Means we say that if after the applying force on any object and if there is a displacement of that object takes place, then we say work done. So how will we define work done? We can define work done. Work is said to be done. Work is said to be done when a force applied on an object causes displacement of the object. म्हणजेच एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे जर विस्थापन घडून येत असेल तर शास्त्रीय दृष्ट्या आपण कार्य घडून आले असे म्हणतो. समजा ही वस्तू आहे या ठिकाणी
आणि या वस्तूवर आम्ही फोर्स F लावलेला आहे आणि या फोर्स F लावल्यामुळे तिथं वेगात बदल झाला, त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालं आणि ती वस्तू समजा या ठिकाणी पोहोचली, तर तिथं कार्य झालं असं आपल्याला म्हणता येतं. जर वस्तूचं विस्थापनच झालं नाही अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला कार्य झालं असं म्हणता येत नाही. पण हेच मला सूत्रबद्ध कसं मांडता येईल? वर्क वी कॅन ऑब्टेन whatever force applied on that object, and due to that force, if there is a displacement of that object takes place, suppose displacement of that object takes place, yes, force applied on that object F, then the product of force into displacement we obtain work. This is the formula of work. मराठीमध्ये जेव्हा एखाद्या वस्तूवर मी F एवढं बल प्रयुक्त करतो, त्यावेळी वस्तूचं विस्थापन जर S एवढं होत असेल तर त्याला मी काय म्हणतो? होणार कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. तर अशा प्रकारे आपल्याला कार्याचं एक महत्वाचं सूत्र या ठिकाणी मिळतं. In order to do work, there is a energy used, and that energy used for the performing work. Due to the force, there is a acceleration produced in that object. Change in velocity in particular time we call it as a acceleration. Due to that force, there is a acceleration produced in that object. Means whatever energy used, that energy is utilized to overcome the force, to overcome the friction in between object and surface. जे काही तुम्ही बलला ऊर्जा वापरता, ती ऊर्जा त्या ठिकाणी कशासाठी वापरली गेली? फर्स्ट, it utilized for acceleration. त्याच्यामध्ये वेगात बदल घडवून आणण्यासाठी त्या ऊर्जेचा वापर झाला. आणि सेकंड, टू ओव्हरकम द फ्रिक्शन. म्हणजे वापरलेल्या ऊर्जेचा उपयोग दोन कामासाठी झाला. त्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठी, ऍक्सेलरेशन म्हणजे काय? त्वरण निर्माण करण्यासाठी ती ऊर्जा वापरली गेली. आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी ज्या पृष्ठभागावर जेव्हा ती वस्तू ठेवलेली आहे, तो पृष्ठभाग आणि त्या वस्तू याच्यामध्ये जे घर्षण बल असतं, या घर्षण बलावर मात करण्यासाठी या एनर्जीचा उपयोग दोन ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कार्य घडून येतं. म्हणजे कार्य घडून येण्यासाठी आम्हाला ऊर्जा वापरावी लागते. पण प्रत्येक वेळी आपण पाहतो, no doubt in that case the displacement of the object takes place in the direction of force. At that time we can find the work, W is equal to F into S. But sometime what happens? The force applied, the direction of force and displacement of object are in different direction. So at that time, how will you find the work done? काही वेळा काय होतं, आपण बल लावतो एका दिशेने आणि वस्तूचं विस्थापन दुसऱ्याच दिशेने होतं. मग अशा प्रसंगी आपण कार्य कसं काढायचं? आता इथं कार्य काढणं सोपं आहे, कारण ज्या दिशेला मी या वस्तूवर बल लावलंय त्याच दिशेला वस्तूचं विस्थापन होतं. तर आता आपण पाहू की या ठिकाणी बलाची आणि विस्थापनाची दिशा जेव्हा वेगळी असते, अशा प्रसंगी कार्य कसं काढायचं? तर कार्य म्हणजे तुमच्या लक्षात आलं, जेव्हा एखाद्या वस्तूवर आम्ही बल लावतो आणि त्या बलामुळे त्या वस्तूमध्ये जेव्हा विस्थापन घडून येतं, तेव्हा आपण त्याला
कार्य झालं असं म्हणतो. आम्ही एखाद्या वस्तूवर खूप बल लावतोय पण ती वस्तू जागची हलतच नाही. मोठा दगड आहे, त्या दगडाला तुम्ही ढकलण्याचा प्रयत्न करताय, तो दगड जागचा हलतच नाही. तुम्ही घाबे होऊन झालात आणि खूप काम केलं म्हणून बसलात, पण प्रत्यक्षात वैज्ञानिक दृष्ट्या तिथं कार्य झालं का? नाही. विस्थापन जर होत नसेल तर कार्यच होत नाही. तर ते दुसऱ्या कंडिशन मध्ये कशा प्रकारे कार्य होतं आपण पाहू. टू फाइंड द वर्क when displacement is not, to find the work when displacement is not in the direction of force. मराठीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेत होत नसेल तेव्हा होणारे कार्य. बलाच्या दिशेत होत नसेल तेव्हा होणारे कार्य. कसं काढायचं ते आपण पाहू. तुम्ही खेळत असताना हातामध्ये दोरी धरता आणि तुमच्या त्या मोटर असेल, काही वाहन असेल, त्या वाहनाला दोरी बांधता आणि अशी ओढत नेता. समजा एक छोटस वाहन आहे असं आपण म्हणू तुमच्या खेळल्यात. या ठिकाणी तुम्ही दोरी बांधली, दोरी तुमच्या तुम्ही हातात धरली आणि अशा प्रकारे ओढत तुम्ही चाललाय. आता या ठिकाणी बारकाईने तुम्ही निरीक्षण जर केला तर बलाची दिशा कोणती आहे? बल तुम्ही त्या वस्तूवर या दिशेला लावताय, बरोबर आहे. आणि वस्तू कशी सरकते? या दिशेने जाते. याला दिशा मानता की वस्तूची डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शन आहे? या डायरेक्शन आहे. फोर्स एका बाजूने लावताय, वस्तूचं विस्थापन एका बाजूने होतंय. अशा प्रसंगी कार्य कसं काढायचं? मागं आपण पाहिलं, बलाच्या दिशेने जर वस्तूचं विस्थापन होत असेल तर कार्य काढण्याचं साधं सूत्र आहे W is equal to F into S. But if the direction of the force and the direction of displacement of the object is different, then how to find the work done? Let F be the applied force on the object. आपण त्या वस्तूवर लावलेलं बल F आहे असं. Then and F will be the component in the direction of displacement. Let F1
be the component of force F in the direction of displacement. That displacement, suppose we takes place in radius. So this is the direction of force. So this is the displacement and direction of displacement of that component of force F in the direction of displacement. Suppose it is a F1. So that applied force makes angle to the displacement of the object. Suppose that angle is theta. परिणामी फोर्स कंपोनंट म्हणजे याला काय म्हणतो आपण F हा आम्ही या वस्तूवर असा लावलेला फोर्स आहे, पण याचा विस्थापनाच्या दिशेने असणारा परिणामी फोर्स काय आहे F1 आहे. काय आहे तो F1 आहे. आणि थीटा काय आहे? थीटा इज द angle between applied force and displacement. तुम्ही जे बल लावलंय हे बल आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये हा थीटा अँगल झालेला आहे. सो फ्रॉम दॅट आय कॅन राईट द वर्क डन W is equal to the component of the force F is the direction of displacement is F1 into displacement of the object. Displacement of the object. We can view that equation number 1. बलाच्या दिशेने म्हणजे परिणामी बला दिशेने झालेले विस्थापन गुणिले परिणामी बल या दोन्हीचा गुणाकार आपण या ठिकाणी काढू शकतो. गुणाकार करून त्या ठिकाणी होणारं कार्य तुम्हाला काढता येतं. You know that cos theta, the value of cos, how you find value of cos theta? Cos theta is equal to तुम्ही गणितामध्ये सूत्र शिकलेले बेस इंटू हायपोटेन्यूस. आता या ठिकाणी जर विचार केला बेस काय आहे? दॅट इज द फोर्स F1 या डायरेक्शनला ऍक्ट होणार. आय कॅन राईट F1 आणि हा काय आहे? हायपोटेन्यूस म्हणजे अप्लाइड फोर्स आहे. दिस इज इक्वल टू cos theta. This is equal to cos theta. Then from that I can find the value of F1 resultant force. How will you find? F is equal to F1 cos theta. F is equal to F1 cos theta. So I can write that value of F1 in the equation number 1. So from equation 1 याला दोन नंबर देऊ शकता तुम्ही. From equation 1 and 2, from equation 1 and 2 I can write W is equal to, instead of F1 I can write instead of F1
I can write value of F1 काढायचे आपल्याला. F1 is equal to F cos theta. So I can write in the place of F1 I can write F cos theta. F cos theta into S. So I can write W is equal to F into S cos theta. ज्यावेळी वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होत नसतं त्यावेळी कार्य काढण्यासाठी आपण W बरोबर F cos theta या ठिकाणी थीटा काय आहे, विस्थापन आणि अप्लाइड फोर्स याच्यामध्ये होणारा अँगल आहे. F काय आहे, अप्लाइड फोर्स आहे. S काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने जेव्हा होत नसतं त्यावेळी या थीटाच्या आधारे आपण होणारे कार्य काढू शकतो. तुमच्या लक्षात आलं, दोन गोष्टी आपण शिकल्या. कार्य म्हणजे काय, जेव्हा वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होतं तेव्हा कसं कार्य काढायचं, F into S. पण जेव्हा वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होत नसतं अशा प्रसंगी आपल्याला कार्य काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरावं लागतं, W बरोबर F गुणिले S cos theta. आता या ठिकाणी पाहत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येत असतील. नेहमी फोर्स अप्लाय केला वस्तूवर म्हणजे वस्तूचं बलाच्या दिशेने विस्थापन होतं असं नाही. केव्हा केव्हा वस्तूचं विस्थापन लावलेल्या फोर्सला विशिष्ट अँगल करून होत असतं. केव्हा केव्हा वस्तूचं विस्थापन लावलेल्या बलाला परपेंडिक्युलर होत असतं. केव्हा केव्हा लावलेल्या बलाला 180 डिग्रीचा अँगल करून वस्तूचं विस्थापन होत असतं. तर काही सिच्युएशन आपण इथं लक्षात घेऊ. हा अँगल थीटा आहे जो की तयार झालेला आहे. कशामधला अँगल थीटा आहे, अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही मधला जो अँगल आहे तो काय आहे, थीटा. या ठिकाणी आपण cos थीटाची किंमत किती येते ती पाहू. cos थीटा या ठिकाणी आपण वर्क W work I can write or instead of work I can write only F. W is equal to Fs cos theta. W is equal to F into S cos theta. And from that we can conclusion. निष्कर्ष काय निघतो ते पाहू. आता सुरुवातीची कंडिशन आपण घेऊ. फर्स्ट केस, सपोज दिस इज द फर्स्ट केस. थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. 0 डिग्री. So value of cos theta, that is the cos 0 is cos 0 is equal to 1. So I can write W is equal to cos is equal to 1. So I can write F into S. What you conclude from that? From that you conclude that when angle theta, that is this is the displacement and this is the force. So if that angle in between F and S is 0, means displacement takes place in the direction of force. So direction of displacement and direction of force is in the same direction. So in that case work is done or displacement takes place in the direction of force. Displacement in the
डायरेक्शन ऑफ फोर्स. वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने झालं असं आपण म्हणू शकतो. यालाच आपण एक दुसऱ्या भाषेमध्ये इथं जे वर्क झालं ते वर्क कोणतं झालं म्हणतो आपण पॉझिटिव्ह वर्क झालं. In the case number 2, if the angle between the F and S, if that angle is 90 degree, so cos 90, you will obtain that value is a 0. जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये अँगल हा 90 डिग्री असतो म्हणजे तिथं काय सिच्युएशन राहणार, या दिशेने डिस्प्लेसमेंट फुलाले आणि फोर्सची डायरेक्शन या दिशेने आहे. या दोन्ही मध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. तेव्हा या ठिकाणी होणार कार्य व्हॅल्यू 0 आल्यामुळं या ठिकाणचं वर्क हे आपल्याला 0 मिळतं. या ठिकाणचं वर्क आपल्याला 0 मिळतं. इथं काय सांगता येईल आपल्याला, डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस और परफॉर्म which is perpendicular to the applied force. Displacement of the object or displacement of the object is perpendicular to the applied force. फोर्सला एका दिशेने फोर्स लावतोय आणि एका दिशेने विस्थापन होतंय. आता याचं उदाहरण तुम्ही सांगू शकाल का, मी लावतोय फोर्स एका दिशेने आणि वस्तूचं विस्थापन एका परपेंडिक्युलर होतंय. आपल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय. कशामुळे फिरतोय, मागच्या तो फिरतो पृथ्वीने त्याच्यावर लावलेल्या गुरुत्व बलामुळे. म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्व बल आहे, आता या ठिकाणी आपली पृथ्वी आहे आणि या ठिकाणी चंद्र फिरतो आहे. पृथ्वी याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. या फोर्सची डायरेक्शन अशी आहे, पण या ठिकाणी वस्तूचं डिस्प्लेसमेंट कसं होतं, टँजेन्शियल डायरेक्शन न होतं. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स, ही फोर्सची डायरेक्शन ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथं कितीही चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरला दिवस ना रात्र तरी सुद्धा होणारं कार्य किती आहे म्हणतो आपण, 0 आहे. कारण इथं डिस्प्लेसमेंट कशी होतीये, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ force. So in that case work is equal to 0. And third situation, that is third situation, if angle in between applied force and displacement is 180 degree, so cos of 180 degree is equal to -1. So that in that case you obtain minus F into S, that work means what happens in that case. This is the first situation, this is the second situation, this is the third situation. In this case you applied force in a particular direction. तुम्ही या दिशेने बल लावताय, बलाची दिशा कशी आहे, अशी आहे, पण डिस्प्लेसमेंट कसं होणार, त्याला 90 डिग्री म्हणजे उलट. तुम्ही ढकलायला असं आणि वस्तू चालली आहे असं. अशा प्रकारचं कार्य मी डिस्प्लेसमेंट इज इन ऑपोजिट डायरेक्शन टू द अप्लाइड फोर्स ऑन द ऑब्जेक्ट, और I can say displacement opposite to the direction of force. Displacement is opposite to the direction of applied force.
अप्लाइड फोर्सच्या विरुद्ध दिशेने डिस्प्लेसमेंट होत असेल तेव्हा होणारं कार्य जे आहे ते निगेटिव्ह असतं. म्हणजे इथं तुम्हाला तीन गोष्टी लक्षात आल्या. कार्य तीन प्रकारचं असतं. त्याच वस्तू डायरेक्शन फोर्सच्या असेल तर पॉझिटिव्ह वर्क असतं, परपेंडिक्युलर असेल तर झिरो वर्क असतं, आणि ऑपोजिट डायरेक्शन असेल तर तिथं काय असतं, निगेटिव्ह वर्क असतं. झिरो वर्क आणखी एका कंडिशन मध्ये असतं, तुम्ही फोर्स लावताय ती वस्तू जागची हालतच नाही, तिथं सुद्धा काय असतं, झिरो वर्क असतं. तर पॉझिटिव्ह वर्कची उदाहरण आपण पाहिलं, वस्तूच्या तुम्ही एखादी क्रिकेट खेळताय, बॉल आला की त्याच्यावर बॅटनं मारता, बॅटनं मारला की बॉल पुढे जातो, ज्या डायरेक्शननं बॅट मारता त्या डायरेक्शननं बॉल जातो, म्हणजे इथं पॉझिटिव्ह वर्क झालं. झिरो वर्कचं उदाहरण कसं देता येईल आपल्याला, मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ or motion of the earth around the sun. निगेटिव्ह वर्कचं उदाहरण कसं देता येईल, मोशन ऑफ दॅट इज व्हेन यू अप्लाइड ए ब्रेक टू ए व्हेइकल. एखाद्या वाहनावर तुम्ही ब्रेक लावता, तुम्ही वाहन चालवता, सायकल चालवत असताना ब्रेक लावता. ब्रेक लावता म्हणजे काय होत असतं, तिथं घर्षण होतं. डिस्प्लेसमेंट एका डायरेक्शन व्हायला आणि त्या घर्षणाची त्याला फ्रिक्शन फोर्स म्हणतो, तो ऑपोजिट डायरेक्शननं काम करतोय. डिस्प्लेसमेंट एका दिशेने, फ्रिक्शन फोर्स एका दिशेने, म्हणजे या ठिकाणी फोर्सच्या ऑपोजिट डिस्प्लेसमेंट होतंय, म्हणजे इथं निगेटिव्ह वर्क होतंय. म्हणजे इथं कोणत्या प्रकारचं वर्क होतंय, निगेटिव्ह वर्क होतंय. तर अशा प्रकारे वर्क हे तीन प्रकारचं असतं. त्याचं डिटेल आपण पुढे पाहणार आहोत, पण याच्यावरच तुम्हाला कार्याचे तीन प्रकार लक्षात आले असतील. आता कोणतीही भौतिक राशी म्हटलं की त्याला एकक हे आलंच. वर्क, what is SI unit of the quantity work? Now we are going to study unit of work. ज्याला आपण कार्याचे एकक असं म्हणू. How will you find the unit? That is the first way you find the SI unit. SI means System of International. SI means System of International. सगळ्या जगामध्ये हे मान्य केलेले आहे. You know that you can write, how will you find the unit? You know that work is equal to force into displacement. That is yes. In the SI system, the unit that is the unit of force in SI system, unit of force is Newton. We can write it as a N. And the unit of that is the displacement is meter. We can represent it by small m. So write these two units here. We can obtain work is equal to Newton meter. Newton meter is the SI unit of work. But Newton meter is unit, SI unit, but 1 Newton into 1 meter, that is called as Joule. What is the definition of Joule? When you apply 1 Newton force on an object, and if the displacement of that object takes place through 1 meter, then we say 1 Joule work is done. उदाहरणार्थ ही वस्तू आहे,
या वस्तूवर तुम्ही फोर्स F लावलाय, हा किती आहे? 1 न्यूटन आहे असं आपण म्हणू. आणि ह्या फोर्समुळे या वस्तूमध्ये जे डिस्प्लेसमेंट किंवा जे काही विस्थापन झालेलं आहे ते आपण समजू 1 मीटर झालेलं आहे. तर इथं कार्य किती झालं म्हणतो मी? या ठिकाणी होणारं कार्य हे 1 जूल झालं असं आपण म्हणतो. या ठिकाणी होणारं कार्य हे 1 जूल झालं असं आपण म्हणतो. म्हणजे SI युनिट हे वर्कचं काय आहे? जूल आहे, किंवा त्याला आपण न्यूटन मीटर असं सुद्धा म्हणतो. तर अशा प्रकारे वस्तूचं विस्थापन आणि त्या ठिकाणी होणारं फोर्स, लावला जाणारा फोर्स याच्या आधारे आपण एकक काढू शकतो. तर 1 जूलची व्याख्या लक्षात आली तुम्हाला? If force of 1 Newton is applied on an object through 1 meter in the direction of the force, if the displacement of that object takes place, then we say work done in that case is 1 joule. मराठीमध्ये मी सांगतो, एखाद्या वस्तूवर तुम्ही 1 न्यूटन एवढं बल लावलं असताना त्या वस्तूचं विस्थापन जर 1 मीटर एवढं होत असेल तर आपणाला त्या ठिकाणी होणारं कार्य हे 1 जूल आहे असं आपण. आता त्याच कार्याचं CGS युनिट काय आहे आपण पाहू. CGS unit, that is the CGS, centimeter gram second, centimeter gram second, CGS unit of work. Write down the formula. W is equal to F into S. Unit of the force in CGS system is dyne. डाइन हे बलाचं CGS सिस्टीम मधलं एकक आहे. And unit of displacement in CGS system is centimeter. It is shortly represented as cm. So from that I can write CGS unit of work is dyne centimeter. That 1 dyne 1 centimeter, it is called as 1 erg. 1 dyne into 1 centimeter, we call it as a erg. So erg is the CGS unit of work. How will you define 1 erg? When you applied 1 dyne force on an object, and if at that time displacement of that object takes place through 1 centimeter, then we say work done is how much? Work done takes place in that case. So in this way, erg is the CGS unit of work and joule is the SI unit of work. There is a relationship between joule and erg? So there is a relation in between the joule and work. So now we are going to find what is the relation in between the joule and erg. Joule आणि erg ही जी दोन एकक आहेत कार्याची, त्याच्यामध्ये असलेला संबंध आपण काढू. Relation between joule and erg. joule आणि erg मधला संबंध. आपल्याला माहित आहे वर्क इज इक्वल टू फोर्स into displacement. Simple problem. You know that there is a relation in between the Newton and dyne.
1 Newton is equal to 1 Newton is equal to 10 raised to the power 5 dyne. And 1 meter is equal to 10 raised to the power 2 centimeter. So I can write 1 is with a new force taken in Newton and displacement is in meter, then we say there is a work done takes place in Joule. We say work done takes place in Joule. So if 4 Newton force applied, 1 meter displacement takes place, I say 1 Joule work is done. I can write the value of N here and value of that, instead of S, I can write unit, that is the meter. That is the meter. So these values substitute in that equation. Instead of Newton, I can write 10 raised to the power 5 dyne. 10 raised to the power 5 dyne. Instead of meter, I can write 10 raised to the power 2 centimeter. So I can write 10 raised to the power 7 dyne centimeter. 1 Joule is equal to 10 raised to the power 7 dyne centimeter. Again I can write 1 Joule is equal to 10 raised to the power 7. You know that in that case I can write 1 dyne into 1 centimeter. I can write 1 erg. I can write 1 erg. So that value I can substitute here. So 10 raised to the power 7 erg. So 1 Joule is equal to 10 raised to the power 7 erg. तर जूल आणि अर्ग मधला काय संबंध आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला असेल. 10चा 1 जूल बरोबर 10चा 7वा घात अर्ग. 1 जूल बरोबर 10चा 7वा घात अर्ग. तर त्या फक्त मी काय केलंय तर किमती ठेवल्या याच्या आणि किमती ठेवून या ठिकाणी दोन्ही मध्ये असलेला संबंध या ठिकाणी आपण प्रस्थापित केला. तर अशा प्रकारे याच्यामध्ये एक प्रकारचं संबंध आहे या राशीमध्ये, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलं, कार्य म्हणजे काय पाहिलं आपण सुरुवातीला, आहे की नाही. मग कार्य वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होत असेल तर होणारं कार्य आपण कसं काढायचं हे पाहिलं, बरोबर आहे. नंतर वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होत नसेल तर होणारे कार्य कसं काढायचं ते आपण पाहिलं. नंतर काय पाहिलं आपण, त्याची एकक पाहिली, त्या एककामध्ये असलेला संबंध पाहिला आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क हे आपण पाहिलं. पुढे आणखी डिटेल आपल्याला पाहणार आहे. तर आपण तुम्ही काही या ठिकाणी प्रश्न घेऊ शकता. डिफाइन वर्क, डिफाइन वर्क, होमवर्क म्हणू शकता याला तुम्ही, होमवर्क. कार्याची संज्ञा लिहा किंवा व्याख्या लिहा. ठीक आहे, आपण शिकलोय, तुम्हाला येतंय आता. नंबर 2, फॉर्म्युला पण लिहू शकता. नंतर राईट SI and CGS unit of work. कार्याचे SI पद्धतीतील आणि
CGS पद्धतीतील एकक लिहा. How will you find work when displacement is not in the direction of force? मराठीमध्ये याला काय म्हणता येईल आपल्याला? बलाच्या दिशेने विस्थापन होत नसेल तर कार्य कसे काढाल? आणि शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्हॉट इज म्हणण्यापेक्षा find the relation between Joule and Earth. आता आपण ते काढलं, प्रूव्ह केलं होतं की नाही, ते पूर्ण डिराईव्ह करायचं. जूल आणि अर्ग मध्ये संबंध काढा. तर अशा प्रकारे चॅप्टरचा इथपर्यंत भाग आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला. याच्या पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. या ठिकाणी बंद करायचं कसं आहे? किती 40 मिनिटात झाला का सर?